नमस्कार, आपण पाहत आहात जनता अधिकार न्यूज। सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड बातम्यांसाठी ओळख जनता अधिकार न्यूज। जनसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सज्ज। चला पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। मृतक महादेव वाघोदे यांच्या कुटुंबाला शासकीय मदत द्या, समाजवादी पक्षाची आक्रमक मागणी। जळगाव जामोद शहरातील सिद्धार्थ नगर येथील 55 वर्षीय महादेव जगदेव वाघोदे यांचा 31 जुलै रोजी आलेल्या महापुरात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या कुटुंबाला तातडीने शासकीय आर्थिक मदत द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद नफीस, नगरसेवक शफीक शेख आणि नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 31 जुलै 2026 रोजी महादेव वाघोदे यांचा पाय घसरून ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। वाघोदे हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्यांच्या पश्चात वृद्ध आई आणि एक मुलगा असा परिवार आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एकमेव व्यक्तीच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। या पार्श्वभूमीवर मृताच्या कुटुंबाला तातडीने शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून 2 लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत मंजूर करण्यासाठी शिफारस करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। याशिवाय शहरातील तलावपुरा, वायली वेस आणि राणी पार्क परिसरातील पूरग्रस्त नागरिकांनाही शासनाकडून योग्य ती मदत देऊन प्रशासनाने सहकार्य करावे अशीही मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास समाजवादी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती आमदार डॉक्टर संजय कुटे तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत।